नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या त्रिशूला सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. ह्याच्यामध्ये आपण डीएमईआर आणि सीएचओ महाराष्ट्र ह्याचे स्पेशल एपिसोड सध्याला आपलं सुरू आहे. कारण आपले डीएमईआर पण आणि त्याच्यासोबत सीएचओ एक्झाम होण्याची खूप चान्सेस आहे ह्या येणाऱ्या दिवसात, म्हणजे 1-2-3 महिन्यामध्ये. ओके, त्याच्यासोबत आपण नॉर्शेट 10 पण येणार आहे बरं का. कधी एप्रिलमध्ये एक्झाम असणार आहे याचं. त्याच्यासोबत सीएचओ महाराष्ट्र, डीएमईआर, डीएचएस, सीआरई, आरआरबी, एएसआयसी आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांना आपण टार्गेट करत जाणार आहोत. त्याच्यामध्ये स्पेशली कुठली असणार आहे, आपलं डीएमईआर आणि सीएचओ महाराष्ट्र ह्याचे स्पेशल एपिसोड असणार आहे. कशामध्ये, आपलं त्रिशूला सिरीजमध्ये. ही सिरीज आहे 35 नंबर. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचं आहे, त्यांनी पहिल्यापासून सुरुवात करायचं आहे. पहिल्यापासून कधी 1 to 35 असे त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे नोट्स बरं का. नोट्स तुम्हाला बनवायचं आहे आणि ही आपण याच्यामध्ये सगळी आपण ऑल नर्सिंग सब्जेक्ट इन्क्लूड करणार आहे. ही कम्प्लिटली मराठीमध्ये एक्सप्लेनेशन असणार आहे बरं का. मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 35 ची. मग चला आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 35. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल नर्सिंग रिलेटेड, बीएससी नर्सिंग असो, जेएनएम, एएनएम कोणी पण असो, ते एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल तर त्यांना आपले चॅनल काय करा, एमएनयूची रेफरन्स द्या बरं का. शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 36 चे. आणि जे लास्ट एपिसोडमध्ये, ओके 35 चे बरं का, 36 चे नाही, 36 पुढचे येणार आहे. 34 एपिसोडमध्ये आपण काय केलं, एक क्वेश्चन दिलं तुम्हाला आणि कॉमेंटमध्ये उत्तर खूप जण काय केलेलं आहे, ऑप्शन डी दिलेलं आहे. मग आपण बघूया ही क्वेश्चन एमसीक्यू ऑफ द डे काय. अ प्रेग्नंट वुमन व्हिजिटिंग, बघा काय आहे, प्रेग्नंट वुमन व्हिजिटिंग करायला, प्रेग्नंट वुमन व्हिजिटिंग अँटीनेटल क्लिनिक. बघा म्हणजे काय, एएनसी साठी आलेलं आहे मदर. ओके, ही काय कंप्लीट करते, कंप्लीट दॅट शी गेट्स अ फ्रिक्वेंट लेग क्रॅम्प्स. म्हणजे काय, फ्रिक्वेंट म्हणजे सतत काय होते, पायामध्ये क्रॅम्प्स येत आहे आणि पेन ड्युरिंग द नाईट. आणि नाईटमध्ये, एस्पेशली नाईटमध्ये काय ही पेन असणारच आहे. ओके, काय म्हणते, पेन ड्युरिंग नाईट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन. म्हणजे काय, अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन, आपण कुठले जे इंटरव्हेन्शन सजेस्ट करायला पाहिजे टू बी सजेस्टेड फॉर द क्लायंट. आपण काय करणार, डॉर्सिफेक्शन विथ नी एक्सटेन्शन एक्सरसाइज सांगणार, किंवा कम्प्लीट बेड रेस्ट इज ॲडवाइजरी. एकदम कम्प्लीट रेस्ट, तुम्ही काहीच करू नका असे ॲडवाइज करणार. किंवा यूज ऑफ कम्प्रेशन देणार. म्हणजे काय, यूज ऑफ कम्प्रेशन म्हणजे कम्प्रेशन यूज करायला सांगणार. किंवा हे तिन्ही ही एकदम बरोबर, म्हणजे काय, ही वरती दिलेले सगळे आपण सांगून टाकणार. मग आपण बेड रेस्ट सांगितलं तर ही कसं करणार, डॉर्सिफेक्शन विथ नी एक्सटेन्शन. मग आपल्याला बघावं लागेल त्याच्याबद्दल थोडक्यात. चला, ही लेग क्रॅम्प्स आता येत आहे एनसी मध्ये. ही काय असणार आहे, लेग क्रॅम्प्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. ते पण स्पेशली कसे, नाईट मध्ये बरं का. लेग क्रॅम्प्स ड्युरिंग, एकच मिनिट, ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके, स्पेशली कसं म्हटलं, नाईट मध्ये जास्त असणार आहे, स्पेशली ॲट नाईट. हे कसं असणार आहे, कॉमन असणार आहे. आर कॉमन ड्यू टू कशामुळे, जे आपलं कॅल्शियम जे इम्बॅलन्स असतो, ज्यामुळे कॅल्शियम लेवल कसं झालेलं असतं, इम्बॅलन्स म्हणजे असणार आहे ह्या टाइमला. म्हणून काय, असे लेग क्रॅम्प्स येणार आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी मध्ये. आणि स्पेशली कधी, ही नाईट मध्ये दिसणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं आपलं, ओके एवढं झालं. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत हे पण असतं बरं का, मसल फॅटिग पण होते. मसल फॅटिग आणि अजून काय, हे नर्व मध्ये पण, नर्व आणि मसल फॅटिग ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, ही नर्व. ओके नर्व इथे लिहून घ्या. ही दोन्ही लेग क्रॅम्प्स हे याच्यामध्ये असणार आहे. मग आपण जे एएनसी केअर मध्ये, म्हणजे काय, जे एएनसी मध्ये आलेले आहे, मग आता आपण काय इंटरव्हेन्शन त्यांना सजेस्ट करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये असणारे पहिले ऑप्शन कुठले, डॉर्सिफ्लेक्शन विथ नी एक्सटेन्शन एक्सरसाइज. म्हणजे जे डॉर्सिफ्लेक्शन आहे, डॉर्सिफ्लेक्शन कसं असणार आहे मी दाखवतो बरं का. डॉर्सिफ्लेक्शन विथ नी एक्सटेन्शन. हे काय करणार आहे, ही स्ट्रेच करणार आहे. याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेच द काल्फ. जे कुठे गेलं आपलं, इथे काल्फ मध्ये, सॉरी इथे लाल कलर मध्ये दाखवलं गेलं तुम्हाला. इथे काल्फ मध्ये काय होतंय, इथे स्ट्रेच होणार आहे. कुठे गेलं, स्ट्रेच द काल्फ मसल. त्याच्यामध्ये पण कुठली मसल असतो माहिती आहे का, गॅस्ट्रोक्नेमियस येस, आणि सोलस ही मसल असणार आहे याच्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा, एवढी विचारत नाही पण आपण हे लक्षात ठेवा काल्फ मध्ये. ओके, एवढं लक्षात आलं की कसं असणार आहे, मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे बरं का. ही एक्सरसाइज मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे याच्यासाठी, मोस्ट इफेक्टिव्ह. आणि
इमिडिएट रिलीफ भेटते. इमिडिएट रिलीफ भेटणार आहे. आणि ह्या काय, हे प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइज आहे. प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइज आहेत. एक्सरसाइज मग ही आपण करायला सांगायला पाहिजे. कुठली, डॉर्सिफ्लेक्झन विथ नी एक्सटेन्शन. बघा, नी एक्सटेन्शन म्हणजे काय, इथं फ्लेक्झन केलेलं आहे, नी फ्लेक्स झाले, इथं एक्सटेन्शन झालेलं आहे, असं करायचं. आणि डॉर्सिफ्लेक्झन म्हणजे काय, जे हे खाली घेतलं तर आपलं काय झालं, प्लॅंटर फ्लेक्झन झालं. मग बघा, समजा हे मात्र आताच आहे, पण पाय समजा हे काय, डॉर्सिफ्लेक्झन असं मोडलं तर इकडे असं आलं तर काय, हे डॉर्सिफ्लेक्झन, प्लॅंटर फ्लेक्झन म्हणजे काय, असं. ओके, लक्षात आलं. ही केलं तर आपल्याला इमिडिएट आणि लवकर रिलीफ भेटणार आहे. मग ही आपण काय करणार आहे, इंटरव्हेन्शन सजेस्ट करणार आहे. मग तुम्ही म्हणतील कम्प्लीट बेड रेस्ट. कम्प्लीट बेड रेस्ट गरज आहे का, नाही. कम्प्लीट बेड रेस्ट ही गरज नाहीये. समजा आपण दिलं तर मग काय होऊ शकतं, याच्यामध्ये मसल स्टिफनेस वाढू शकते बरं का. मसल स्टिफनेस वाढू शकते आणि सर्क्युलेशन मध्ये पण थोडी प्रॉब्लेम येऊ शकते. सर्क्युलेशन मध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून आपण काय, कम्प्लीट बेड रेस्ट आपण सांगत आहे. यूज ऑफ कम्प्रेशन हे आपण कशामध्ये यूज करतो, हे व्हेरिकोज वेन मध्ये आपण यूज करणार आहे. व्हेरिकोज वेन किंवा आपण कधी कधी एडिमामध्ये पण यूज करतो बरं. हे झालं ह्याच्याबद्दल. मग आपण ऑल ऑफ द सगळे देणार आहे का, नाही. हे कॉम्प्रेशन पण नाही देणार आणि कम्प्लीट बेड रेस्ट पण आपण सांगणार नाहीये. मग आपलं उत्तर जाणार कुठली, डी का, नाही. मग आपलं उत्तर जाणार आहे, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. लक्षात आलं का, ही लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठली, नी एक्सटेन्शन. नी कसं करायचं, एक्सटेन्शन आणि डॉर्सिफ्लेक्शन विथ नी एक्सटेन्शन. ओके, लक्षात आलं. बघा इथे एनसी मध्ये करते, बघा इथे कसं करते, ही डॉर्सिफ्लेक्शन करते आणि नी कसं आहे, एक्सटेन्शन आहे बरं का, फ्लेक्स नाहीये. असं फ्लेक्स नाहीये, एक्सटेन्शन आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू आपण जाऊया. चला काय म्हणते नेक्स्ट एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग कॉज अ रेड कलर युरिन. खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे आणि खूप महत्वाचे क्वेश्चन आहे. कुठली, खाली दिलेले ड्रग मध्ये जे कुठली ड्रग आहे, ओके, जे काय करतो, रेड कलर युरिन फॉर्मेशन करतो. म्हणजे काय, जे टॅबलेट दिल्यावर जे पेशंटला काय होणार आहे, रेड कलर युरिन दिसणार आहे. म्हणून काय, तो पेशंट घाबरतो, अरे बापरे कुठली मेडिसिन दिलेलं आहे डॉक्टर साहेबांनी. काय, लघवी येलो कलर व्हायचे, आता काय लाल कलर होत आहे. चला काय काय म्हणते ऑप्शन मध्ये, स्ट्रेप्टोमायसिन दिले, रिपम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल, आयसोनिएटेड झालेलं आहे. बघा ही चारही कुठली, ही अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग आहे. ओके, ही आपण ट्युबरक्युलोसिस साठी आपण यूज करणार आहे. आपण काय करूया, स्ट्रेप्टोमायसिन ही सेकंड लाईन ड्रग आहे बरं का. हे बाकी दिले रिपम्पिसिन, ही सगळी काय, तिन्ही हे फर्स्ट लाईन ड्रग आहे. ओके, ह्याच्यामधनं काय रेजिस्टन्स वगैरे झालं किंवा काही एवढी फरक नाही पडला तर आपण सेकंड लाईन मध्ये जाणार आहे. पण आपण काय करूया, थोडक्यात स्ट्रेप्टोमायसिन पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये पण आपण थोडक्यात बघूया. चला, स्ट्रेप्टोमायसिन काय आहे, ही कुठली ड्रग आहे, इथे आहे बघा, स्ट्रेप्टोमायसिन इंजेक्शन. ओके, हे मेडिसिन मध्ये पण येतात. ओके, ही काय ड्रग क्लास, ही कुठली आहे, ही असणार आहे अमायनो ग्लायकोसाइड. अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक आहे बरं का, अँटीबायोटिक ड्रग आहे. अँटीबायोटिक ही ड्रग आहे. ओके, हे आपण यूज करतो मेनली. ओके, युज्ड मेनली इन कुठली म्हटलं मी, फर्स्ट लाईन आहे का, नाही. ही सेकंड लाईन ड्रग आहे बरं का, सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग, अँटी टीबी ड्रग आहेत. कुठली, ही स्ट्रेप्टोमायसिन. इथे दिसतंय तुम्हाला, मी आणलो बरं का, म्हणजे फक्त दाखवायला. हे काम कसं करतो, मेकॅनिझम ह्याचे काम कसं आहे, ही इनहिबिट करतो काय, 30S इनहिबिट, जे 30S रायबोझोम असतो, रायबोझोमल सब युनिट. रायबोझोमल म्हणजे की पटकन लक्षात आलं पाहिजे काय, ही प्रोटीन सिंथेसिसला म्हणजे अडथळा निर्माण करणार आहे. रायबोझोमल सब युनिटला ही काय करतो, इनहिबिट करतो. मग पुढे काय होणार, ही होणार ब्लॉक प्रोटीन सिंथेसिस होणार. मग ही काय झालं, ही असणार आहे बॅक्टेरियोसिडल ड्रग. बॅक्टेरियोसिडल म्हणजे काय, ही किल करणार आहे तिथलं. ओके, हे ह्याचं इम्पॉर्टंट काय, ॲडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवा बरं का, ही खूप वेळा विचारलेलं आहे आणि तुम्हाला माहिती पण असायला पाहिजे. ही कसं असणार आहे, ओटोटॉक्झिसिटी लक्षात आला का, ओटो म्हणजे कान. ओके, त्याच्यानंतर नेफ्रोटॉक्झिसिटी ही असणार आहे ह्याची ॲडव्हर्स. ही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे बरं का, कशामध्ये, इन प्रेग्नन्सी मध्ये. आपण समजा तुम्ही दिलं चुकून, ओके, प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही दिलं तर काय होणार आहे, जे फिटस मध्ये जे बच्चू जन्माला येणार आहे त्याची एट क्रेनियल नर्व काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो, डॅमेज इन फिटस. मग जे बच्चूला ऐकू येणार आहे का, कानामध्ये काय म्हणजे प्रॉब्लेम असणार, म्हणजे ऐकूच येणार नाही त्याला.
म्हणून आपल्याला काय ही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे इन प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेप्टोमायसिन आणि ओटोटॉक्सिसिटी पण आहे बरं का. कुठले आपण स्ट्रेप्टोमायसिन बद्दल थोडक्यात बघितलो. आता नेक्स्ट कुठले ड्रग आहे रिपॅम्पिसिन. ओके आपल्याकडे इकडे आहे डायग्राम. ओके डायग्राम नाही मेडिसिनचे फोटो. हे काय रिपॅम्पिसिन. रिपॅम्पिसिन काय ही मोस्ट रॅपिड किलिंग ड्रग आहे बरं का. मोस्ट रॅपिड किलिंग ड्रग. एक मिनिट. मोस्ट रॅपिड किलिंग अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग. अँटी टीबी ड्रग आहे. म्हणजे एकदम भयानक काम करणार आहे. एकदम काय काय म्हणू शकतो शक्तिमान सारखं मोस्ट रॅपिड किलिंग अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग असणार आहे. ती काय करतो किल पॉप्युलेशन. कुठली पॉप्युलेशन आपल्या पॉप्युलेशनला नाही बरं का. किल पॉप्युलेशन आणि त्याच्या सोबतचं अजून पॉप्युलेशन सब पॉप्युलेशन ऑफ कशाचे सब पॉप्युलेशन ऑफ मायकोबॅक्टेरियमचे. पॉप्युलेशन ऑफ मायकोबॅक्टेरियमचे सगळ्यांना काय करतो मारून टाकतो. म्हणजे एकदम मस्त आहे ना. मस्त असणार आहे ही ड्रग आहे. हे झालं आपण ह्याच्याबद्दल करतो. याचं मेन काम काय ही करणार आहे कलर चेंज. बघा मी काय म्हणतो कलर चेंज. कोणाकोणाचे कलर चेंज करणार आहे कलर चेंज ऑफ द बॉडी फ्लुइड्स. बॉडी फ्लुइडचं कलर चेंज करणार आहे. बॉडी फ्लुइड म्हणजे कुठली मध्ये ही करणार आहे युरिन मध्ये. युरिन झालं आणि टियर मध्ये. ओके टियर सलायवा अजून काय म्हणू शकतो सलायवा झालं स्वेट. ही चारीची काय करतो कलर बदलतो. पण मोस्ट कॉमनली आणि मेनली काय म्हणू शकतो आपण मेनली युरिन कलर चेंज करतो बरं का. युरिनचा कसं जे ऑरेंज टू रेड असू शकतो. ऑरेंज टू रेड ह्या कलर मध्ये बदल घडणार आहे. कशाची युरिनची. कुठली ड्रग दिल्यावर रिपॅम्पिसिन ही मेडिसिन आपण दिल्यावर बरं का. ही आणि हार्मलेस असणार आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम करणार आहे का पेशंटला नाही. ही कलर चेंज काय आहे ते कलर चेंज जे आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो हिचं हार्मलेस आहे. हार्मलेस म्हणजे काय त्याचा काही फरक पडत नाही. मग आपण पेशंटला सांगायला पाहिजे बाबा तुम्ही हा ड्रग घेताय तुमचा युरिन रेड कलर येतो घाबरायचं काय म्हणजे काय घेऊ नका मी तुमच्या पाठीशी असं म्हणायचं का. हार्मलेस हे काय करायचं आहे एज्युकेट द पेशंट अबाउट जे कलर बद्दल अबाउट इट. म्हणजे हे काय म्हणजे घाबरू नका. ह्याच्यामध्ये कॉमनली काय तुमचं युरिन ऑरेंज रेड कलर मध्ये बदलणार आहे. काही गरज नाही आहे बाबा असं कलर आलाय पटकन म्हणजे काय ओपीडीला येणे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे ऑलरेडी सांगून टाकायचं आहे. त्याच्यासोबत अजून काय एक इम्पॉर्टंट बरं का जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जे इन केस ऑफ एक टीबी पेशंट आहे फिमेल आहे आणि कसं इसी कपलमध्ये म्हणजे काय एलिजिबल कपलमध्ये किंवा फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय प्लॅनिंग वगैरे करते त्यांनी. मग ज्यावेळी तुम्हाला ही इन्फॉर्म करायचं आहे बाबा काय तुम्ही म्हणजे फॅमिली प्लॅनिंग अवॉइड करायचे किंवा काहीतरी करायचं असेल तर म्हणजे काय त्यांनी ओशीपी घेतलं तर काय होणार आहे ही कसं ड्रग असणार आहे नोट करून लिहा. तुम्हाला कधी कधी विचारू शकतात. ही असणार आहे एन्झाईम इंड्युसर ड्रग. एन्झाईम इंड्युसर ड्रग असणार आहे. जे सर्टन ड्रगला काय करतो त्याचा इफेक्टिव्हिटी कमी करतो. डिक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ अ सर्टन ड्रग. कुठली एक्झाम्पल सर्टन ड्रग जी असणार आहे कुठली एक्झाम्पल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल OCP. इन केस ऑफ समजा तुमच्या पेशंटला टीबी झाले एजड आहे फिमेल 28 पण त्यांनी करते काय फॅमिली प्लॅनिंग. ओके प्लॅनिंग म्हणजे काय म्हणजे त्यांना बच्चू नको पाहिजे किंवा एक बच्चू झाले त्यांना गॅप वगैरे ठेवायचे. त्यांनी तुमच्याकडे आले असं मी टीबी ड्रग घेतो सर आणि मला कॉन्ट्रासेप्टिव्ह पाहिजे. तुम्ही म्हटलं एकच बच्चू आहे किंवा बच्चू नाहीये आणि न्यू मॅरिड आहे. तुम्ही काय करता OCP हे काय एकदम बेस्ट आहे न्यू मॅरिड मध्ये हे घेऊन टाका. तुम्ही दिलं मग ते प्रेग्नन्सी अवॉइड होणार आहे का नाही. मग लक्षात घ्यायचे तुम्हाला OCP ह्याच्यामध्ये काम करणार नाही म्हणजे काय जे काम करायचं होतं OCPचं ते कामालाच कमी करून टाकतो. कुठली ही रिपॅम्पिसिन. म्हणून काय ह्याच्यामध्ये थोडे लक्ष तुमचं असायला पाहिजे. ओके लक्षात आलं. हे झालं रिपॅम्पिसिन बद्दल. आता नेक्स्ट कुठले इथंबोटाल. ई म्हणजे काय पटकन लक्षात यायला पाहिजे आय डोळ्याचं. ओके चला ही कुठली ही ओनली ड्रग आहे. ही कुठली ड्रग आहे ओनली फर्स्ट लाईन ड्रग. कसं असणार आहे ही असणार आहे बॅक्टेरियोस्टॅटिक असणार आहे. इनहिबिट करतो म्हणजे मारत नाही म्हणजे आणि हे सोडून बाकी सगळं कसं आहे बॅक्टेरियोसाइडल आहे बरं का. अँटी टीबी ड्रग असणार आहे. ओके ह्याच्यामध्ये काय होतं ऑप्टिक न्यूरोटिस म्हणजे काय आयला धोका असणार आहे. ही असणार आहे मोस्ट कॉमन इथॉम्बोटल मध्ये. हे काय करतो डिक्रीज द व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी. जे दिसतंय ते काय करतो कमी करतो. व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी टू प्रोव्हाइड कलर डिटेक्शन. ते पण कुठले कलर सांगा
डिटेक्शन मेन असणार आहे त्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन. म्हणजे काय, तुम्हाला जायचंय, तुम्ही फिरताय बाबा, तुम्ही कुठेतरी तुमचा ड्युटीला आले आणि जायचंय, थोडा उशीर झालाय आणि रात्री किंवा कुठे पण कधी पण दिसतात ना तुम्हाला रेड कलरचं आणि ग्रीन कलरचं जे आपलं काय असतं ट्रॅफिकचे इंडिकेटर. ज्यावेळी तुम्ही थांबलाय तुम्हाला त्याच्यामधला फरकच नाही कळणार. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही घेत असेल तर मेडिसिन बरं का. आणि प्रोफिलॅक्सिस मध्ये पण हे देत नाही जास्त, आपण इथोम्बुटल देतो सोडा. ठीक आहे, इथोम्बुटल सॉरी आयसोनिडेज आपण प्रोफिलॅक्सिस मध्ये देतो. इथोम्बुटल ज्या पेशंटला आपण देणार आहे ते पेशंटला सांगायचं बाबा तुम्हाला कलरची थोडी प्रॉब्लेम होऊ शकते आणि काही असेल तर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा बरं का. त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिक्रीज द युज्युअल ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड द कलर डिटेक्शन मध्ये थोडी गोंधळ निर्माण होणार आहे. ते पण मेनली कुठली रेड आणि ग्रीन मध्ये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, नर्सिंग ऍक्शन आपल्याला काय, ही पेशंटला पिरियोडिक आय एक्झामिनेशन करायला सांगायचं आहे. पिरियोडिक आय एक्झामिनेशन काय ही इम्पॉर्टंट आहे आणि नेसेसरी पण आहे. ओके, ही लक्षात ठेवायचं. आणि अजून एक इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ही ड्रग कोणामध्ये, जे लेस देन 6 इयर बच्चे आहेत. ओके, इन द चिल्ड्रन बिलो 6 इयर, जे 6 इयरचं खाली आहे जे बच्चूंना आपण काय करतो ऑफ एज, जे बच्चूंना आपण अवॉइड करणार आहे आणि कॉन्ट्रा इंडिकेशन असणार आहे ही ड्रग. काय विचारल्यावर ते काय करू शकतो, दे नॉट रिपोर्ट अबाउट, जे बच्चूंना कळणारच नाहीये बाबा मला काय दिसतोय, हे लाल आणि ग्रीन मधला काही फरकच कळणार नाही त्यांना जास्त. दे नॉट रिपोर्ट अबाउट द आय एक्झाम, ज्याच्यामध्ये काय कळणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं इथोम्बुटल मेडिसिन दिले, जे अडल्ट पेशंट आहे त्यांना कळतंय बाबा हा हे लाल कलर आहे, हे ग्रीन कलर आहे, त्याच्यामध्ये थोडी डिफरन्स आला तर तुम्हाला सांगतील हा सर असं तुम्ही मेडिसिन दिलं तर तुम्ही सांगितलं होतं की असं डिफरन्स आल्यावर तुम्ही इन्फॉर्म करा म्हणून मी आलो. पण ते बच्चू करणार आहे का, जे बच्चूला कळणारच नाही ना ते रेड आणि ग्रीन कलर. म्हणून काय करतो आपण, लेस दॅन 6 इयर असेल तर आपण जे बच्चू मध्ये ही इथोम्बुटल मेडिसिन अवॉइड करणार आहे आणि कॉन्ट्रा इंडिकेशन असणार आहे. ओके, लक्षात आलं. चला आता नेक्स्ट कुठले, चला हे कुठले, आयसोनियाझिड आहे. ही मोस्ट कॉमन अँटी टीबी ड्रग आहे. हे मोस्ट कॉमनली आपण यूज करणार आहे. ओके, हे झालं. ही काय करतो, यूज कशासाठी करणार आहे, यूज फॉर ट्रीटमेंटसाठी पण आणि प्रोफिलॅक्सिस साठी पण आपण ही यूज करणार आहे. कुठली, आयसोनियाचा ड्रग, एकदम बेस्ट ड्रग असणार आहे. हे आपण किती इथे लिहिले का, नाही इथे मेन्शन नाही केलं. आपण 300 EMG देतो बरं का, फॉर 6 मंथ, 6 महिन्यासाठी. फॉर कशासाठी, किमो प्रोफिलॅक्सिस साठी नाही बरं का, किमो प्रोफिलॅक्सिस साठी. हे झालं अडल्ट मधलं. इन केस ऑफ बच्चे वगैरे असेल तर 10 mg पर kg इन द चिल्ड्रन मध्ये आपण देणार आहे. हे सगळी प्रोफिलॅक्सिसचं सांगतो बरं का. ही फॉर प्रोफिलॅक्सिस झालं, चिल्ड्रन फॉर प्रोफिलॅक्सिस. ही पण 6 मंथच असणार आहे बरं का, हे पण आपण 6 महिने देणार आहे. आणि ह्याची मोस्ट कॉमन अडवर्स रिएक्शन काय कुठली असणार आहे, ही असणार आहे कुठली, पेरिफेरल न्यूरायटिस. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला आपण फुल डिटेलमध्येच बघितलं असं वाटायला मला. आयसोनिडेजचं पण बघितलं, इम्पॉर्टंट आहे. टीबी मध्ये हे मी सेपरेट ड्रग दाखवलं तुम्हाला, हे सगळे सेपरेट नसतात बरं का. ज्यावेळी तुम्ही टीबीच्या पेशंटला ट्रीटमेंट वगैरे डॉट्स वगैरे देतात, हे सगळी कंपनीमध्ये येतात बरं का. HRJD मध्ये ते थोडी चेंजेस झालेले ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले ते. ओके, चला. व्हिच ऑफ द फॉलोइंग केस ऑफ द रेड कलर, आयसोनिडेज आहे का, हे एकदम प्रोफिलॅक्सिस मध्ये बेस्ट असणार आहे. हे नाहीये इथोम्बुटल चिल्ड्रन मध्ये अवॉइड करायचं आहे, हे डोळ्याचा प्रॉब्लेम करू शकतो रेड आणि ग्रीन मध्ये. आणि स्ट्रेप्टोमायसिन ही काय ओटोटॉक्सिसिटी. मग आपलं उत्तर असणार आहे रिपम्पेशन, एकदम बेस्ट उत्तर. हे काय करू शकतो, कलर युरिनचं आणि आपलं बॉडी फ्लुइड मधलं कलर चेंज करणार आहे, मेनली युरिन मधलं करणार आहे. पण हे हार्मफुल का नाही, ही हार्मलेस आहे. पेशंटला सांगून टाकायचं बाबा काही टेन्शन नका घेऊ. ओके, मग आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे दुसरी. मग आता आपण जाणार आहे नेक्स्ट MCQ साठी. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, ड्युरिंग पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे काय, ऑपरेशन ऑलरेडी झालेले, केअर ऑफ एन इन्फंट विथ अ क्लेफ्ट पॅलेट रिपेअर. म्हणजे काय, रिपेअर झालेले कुठली पेशंट आहे क्लेफ्ट पॅलेटची आणि रिपेअर पण झालेले आहे. आणि द नर्स शुड पोझिशन द बेबी इन व्हिच ऑफ द फॉलोइंग पोझिशन. त्याच्यानंतर बघा क्लेफ्ट पॅलेट म्हणजे माहिती आहे का, क्लेफ्ट पॅलेट आणि क्लेफ्ट लिप. बघा थोडक्यात आपण त्याच्यामध्ये पण बघूया काय हे ह्याच्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर आपण कुठली पोझिशन देणार आहे, कशासाठी, फीडिंगसाठी. आता विचारते फॉलोइंग द पोझिशन बेबी इन व्हिच. ओके, पोझिशन आपण देणार आहे. हे झालं. काय काय दिलं ऑप्शन मध्ये, वन साइड लेइंग पोझिशन, एका साइड मध्ये लेइंग पोझिशन मध्ये जाणार आहे. आणि इन्फंट सीट आणि प्रोन पोझिशन मध्ये किंवा सोपाइन मध्ये, एकदम सोपाइन मध्ये किंवा प्रोन पोझिशन मध्ये आपण देऊ शकतो. आणि इन्फंट सीट मध्ये. ओके, जसं इन्फंट झोपतात किंवा बसतात. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ही म्हणजे फीड देणार आहे. रिपेअर नर्स शुड द पोझिशन बेबी इन व्हिच द फॉलोइंग पोझिशन कुठली देणार आहे. ओके, चला
इन फिडिंग मध्ये बरं का, ड्युरिंग द पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ऑफ द इन्फंट विथ क्लेफ्ट लिप झालेलं द नर्स शुड बी पोझिशन बेबी इन व्हिच ऑफ द फॉलोइंग पोझिशन फॉर अ फीडिंग. हे पण ऍड करून घ्या. फीडिंग मध्ये आपण कुठली पोझिशन घेणार आहे. ओके, असा आपला क्वेश्चन आहे. ऑप्शन किती 4 दिलेले आहे. मग आपण पहिल्यात काय करूया, क्लेफ्ट लिप आणि पॅलेट बद्दल आपण समजून घेऊया. क्लेफ्ट पॅलेट काय असते बाबा. क्लेफ्ट पॅलेट आणि दोन्ही पण समजून घेऊया. टाइम आहे आपल्याकडे. ओके चला. क्लेफ्ट पॅलेट हे काय असणार आहे, जे नॉर्मली पॅलेट, जे आपलं नॉर्मली जे पॅलेट असते त्याचं डायग्राम पण आणलं मी तुम्हाला दाखवतो. नॉर्मल पॅलेट फॉर्मेशन होतो. कधी होणार आहे, नॉर्मल पॅलेट फॉर्मेशन ऑकर कधी होणार आहे, ऑकर बाय द लॅटरनल बॉय, खाली लिहितो, बाय लॅटरनल पॅलेटाइन. ओके, कधी होतं हे प्रोसेस, ही प्रोसेस होणार आहे 12 ते 14 वीक मध्ये. किती, 12 ते 14 वीक मध्ये ही घडणार आहे. पण ज्याच्या वेळी काय होतं माहितीये का, ज्यावेळी इन एनी ओपनिंग प्रेझेंट, ह्याच्यामध्ये काहीतरी ओपनिंग प्रेझेंट असतो. ओपनिंग प्रेझेंट इन हार्ड पॅलेट मध्ये, ज्यालाच आपण काय म्हणतो, हे म्हणणार आहे आपण क्लेफ्ट पॅलेट आपण म्हणणार आहे. हे झालं क्लेफ्ट पॅलेट बद्दल. आणि क्लेफ्ट लिप मध्ये पण आता घेऊन घ्या. क्लेफ्ट पॅलेट नाही, लिप. क्लेफ्ट लिप मध्ये काय हे असतो. ओके, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो ओपनिंग, हे पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला डायग्राम दाखवतो. हे काय असणार आहे, जे लिप फॉर्मेशन असतं, लिप फॉर्मेशन बाय कुठली, वर्मिलियन लिप फॉर्मेशन ऑफ वर्मिलियन बॉर्डर. ही कधी होणार आहे, बॉर्डर ड्युरिंग हे झालं 12 ते 14. ओके, हे 5 ते 12 वीक आहे. 5 ते 12, 12 ते 14 असं लक्षात ठेवा. हे काय वीक मध्ये होणार आहे. इफ एनी अबनॉर्मल प्रेझेंट असणार. इफ एनी अबनॉर्मल कट, त्याच्यामध्ये कट इज अ प्रेझेंट इन द कुठे, अप्पर लिप मध्ये. ह्यालाच आपण काय म्हणतो, अप्पर लिप मध्ये असेल तर ह्यालाच आपण म्हणणार आहे क्लेफ्ट लिप आपण म्हणणार आहे. ओके, कसं असणार डायग्राम मध्ये बघून घ्या. हे काय झालं, क्लेफ्ट पॅलेट. हे बघा इथं काय, इथं गॅप आहे, प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये काय, क्लेफ्ट लिप आणि पॅलेट ह्याच्यामध्ये दोन्ही असंच कंटिन्यू. इथं काय, कट आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इथे पॅलेट. बघा पॅलेट असेल तर आपल्याला बाहेरून दिसत नाही बरं का. आता दिसते का तुम्हाला, बेबी नॉर्मल दिसते, पण लिप कसं आहे, एकदम लिप याच्यामध्ये कट असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, क्लेफ्ट लिप म्हणणार आहे. हे झालं क्लेफ्ट पॅलेट. इथे दिसते तुम्हाला, इथे कंटिन्यू आहे. हे दोन्ही आहे याच्यामध्ये पेशंटमध्ये. आणि युनिलेटरल क्लेफ्ट लिप म्हणजे एका साईडला, आणि बायलेटर म्हणजे दोन्ही साईडला ही काय कट असणार आहे. मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. त्याच्यामध्ये पण कसं आहे, त्याची मोस्ट कॉमन कॉज काय असणार आहे, त्याची कॉज ही असणार आहे काय, ही टेरोटोजेनिक सबस्टन्समुळे हे झालेलं असतं बरं का, सबस्टन्समुळे. ओके, ह्याच्यामध्ये पण टाइप्स आहे बरं का. टाइप्स कुठे लिहू, कुठे लिहू, टाइप्स. त्याच्यामध्ये टाइप्स कसं असते, जे प्री एल्युओलार म्हणजे काय, जे ओनली क्लेफ्ट लिप ह्याच्यामध्ये झालेलं असते, क्लेफ्ट लिप. आणि पोस्ट एल्युओलार म्हणजे पोस्ट एल्युओलार, त्याच्यामध्ये ओनली क्लेफ्ट पॅलेट असतो बरं का. आणि मिक्स असेल तर हे दोन्ही याच्यामध्ये असणार आहे. मिक्स तिसरा आहे बरं का, त्याच्यामध्ये बोथ असणार, हे दोन्ही असणार, एवढी लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन काय काय असणार आहे, कॉम्प्लिकेशन काय काय असणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरतीच काय क्वेश्चन बनते बरं का. खूप कॉम्प्लिकेशन काय म्हणजे काय काय असणार आहे, क्लेफ्ट पॅलेट आणि लिप, किंवा क्लेफ्ट लिप किंवा पॅलेट हे दोन्ही असल्यावर काय काय कॉम्प्लिकेशन असू शकतो बच्चूमध्ये. स्टार्टिंगला काय काय असू शकतो, अर्लीमध्ये पेशंट पुअर सकिंग असतो. इथे लिपच नाहीये, म्हणजे सक्शन क्रिएट होणार आहे का, नाही. पुअर सकिंग असणार. आणि पुअर फिडिंग पण चांगलं म्हणजे काय करणार नाही एवढं. आणि एस्पिरेशन होऊ शकतो बच्चूला बरं काय, एस्पिरेशन. हे झालं अर्ली. आणि लेटमध्ये काय काय असू शकतो, ग्रोथ रिटार्डेशन आहे बरं का, हे ग्रोथ रिटार्डेशन. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, ओटायटिस मीडियाचे रिपीटेड ओटायटिस मीडिया होऊ शकतो, ओटायटिस मीडिया. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, आणि हिअरिंग लॉस पण होऊ शकतो पुढे, चान्स ऑफ हिअरिंग लॉस. ओके, एवढं आपण बघितलं. क्लेफ्ट लिप आणि पॅलेटमध्ये आपलं मोस्ट कॉमन काय म्हणू शकतो आपण, मॅनेजमेंटमध्ये इनिशियल इंटरव्हेन्शन आपलं काय असणार आहे. आता समजा बाबा तुमचं पेशंट आहे क्लेफ्ट लिप किंवा पॅलेटचे. ओके, त्याच्यामध्ये तुमचं इनिशियल इंटरव्हेन्शन हे सगळे क्वेश्चन बनवू म्हणजे होऊ शकते बरं का. इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, प्रायोरिटी काय आहे तुम्हाला विचारू शकते. त्याच्यामध्ये काय असणार आहे, इनिशियल इंटरव्हेन्शन किंवा त्याच्यामध्ये पण प्रायोरिटी, मेन काम तुमचं काय असणार आहे याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला प्रोव्हाइड फीडिंग अँड
प्रिव्हेंट एस्पिरेशन. प्रिव्हेंट एस्पिरेशन हेच तुमचं मेन काम असणार आहे. म्हणून तुम्हाला काय विचारलो मी याच्यामध्ये, जे बच्चूमध्ये आपण फीडिंग करताना कुठली पोझिशन आपण देणार आहे, तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. बघा ह्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. जे फूड पार्टिकल्स आहे, फूड पार्टिकल्स आपण काय करायचं, इथे तर पुढे सगळं कट आहे. ओके, मग आपण काय करायचं, प्लेस करायचं कुठे, बॅक ऑफ द माउथ. बॅक ऑफ माउथ थोडी पाठीमागे ठेवायचं डायरेक्ट इंजेक्शन करण्यासाठी. हे झालं फूड पार्टिकल्स आपण थोडे पाठीमागे ठेवणार. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, जे आपण पॅलेट स्पून किंवा जे रब्बरचं टिप असतो, रब्बर टिप्ड सिरिंज, जे आपण ते पण यूज करू शकतो. टिप्ड सिरिंजेस हे यूज करू शकतो. ओके, हे क्वेश्चनचा संबंध नाहीये, तरी पण ही क्वेश्चन बनवू शकते आणि बनलेलं पण आहे आणि विचारलेलं पण आहे बरं का. कुठली, आपण स्पून डबल ही असली स्पून आहे बरं का, डबल ON. ओके, काही स्पेलिंग मिस्टेक होत असतात. आणि ओके, हे झालं, ते आपण करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॉडिफाईड फीडिंग टेक्निक आहे बरं का, एक फीडिंग टेक्निक आहे. ह्याची शॉर्ट फॉर्म काय, ESSR. कसे ठेवायचं लक्षात, ESSR. ही म्हणजे काय, ही म्हणजे एनलार्ज निप्पल. निप्पलला थोडी एनलार्ज करायचं, एनलार्ज निप्पल. येस म्हणजे काय, स्टिम्युलेट सकिंग. स्टिम्युलेट सकिंग, स्टिम्युलेट सकिंग. त्याच्यानंतर येस म्हणजे अजून एक आहे का, हां, सक्शन. सक्शन नाही बरं का, याच्यामध्ये सक्शन कसं येणार, बच्चू स्वॉलो करायला पाहिजे ना, स्वॉलो. आणि R म्हणजे काय, बेबीला रेस्ट करायचं. ही असणार आहे टेक्निक. ओके, मग आपलं क्वेश्चन विचारले काय होतं, क्वेश्चन आपलं पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर होता. पोस्ट ऑपरेटिव्ह मग सर्जरी कधी करणार आहे तुम्ही, सर्जरी कधी करू शकतो, ही करू शकतो तुम्ही 3 to 6 months आफ्टर द बर्थ. पण मोस्ट कॉमनली तुम्हाला विचारलं तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 3 months एकदम बेस्ट असणार आहे. हे सर्जरीला काय म्हणतो तुम्ही, हा, ही म्हणणार आहे तुम्ही क्युलिओप्लास्टी. हे पॅलेटचं झालं बरं का, क्युलिओप्लास्टी आपण म्हणणार आहे. ओके, लक्ष झालं, सॉरी. त्याच्यानंतर आपण पोस्ट ऑपरेटिव्ह मध्ये आपण पोझिशन बघणार होतो. हे इम्पॉर्टंट आहे आपलं MCQ साठी. जग बघा याच्यामध्ये कुठली पोझिशन देणार आहे आपण, बेस्ट. ह्याच्यामध्ये पोझिशन असणार आहे सुपाईन. मग ऑप्शन मध्ये दोन्ही आहे. मग मी काय विचारलं तुम्हाला, सुपाईन पण आहे, आपल्याला करायचं आहे फीडिंग. फीडिंग मध्ये कुठली असू शकतो, साईड लाईंग पोझिशन. ते पण कसं असायला पाहिजे बघा, पोझिशन कसं देऊ शकतो आपण, सुपाईन पण देऊ शकतो आणि साईड लाईन पोझिशन द्यायला पाहिजे. आणि जे पॅलेटचं आहे जे कसं असायला पाहिजे, वरती असायला पाहिजे. साईड लाईंग पोझिशन टूवर्ड अप ऑपरेटेड. जे ऑपरेटेड आहे जे कसं असायला पाहिजे, अप साइड असायला पाहिजे, ऑपरेटेड साइड. ओके, कशासाठी, टू प्रिव्हेंट ड्रेनेज साठी, टू प्रिव्हेंट ड्रेनेज. ओके, हे लक्षात आलं. आणि क्वांट्रा इंडिकेशन कुठली असणार आहे ह्याच्यामध्ये, कधी कधी फीडिंग मध्ये सुपाईन ही क्वांट्रा इंडिकेटर असणार आहे. आपण बघा सुपाईन पोझिशन मध्ये आपण डायरेक्ट फीड केलं तर कसं काय होऊ शकतो, कॅन कॉज एस्पिरेशन करू शकतो फीडिंग मध्ये. ओके, मग फीडिंग साठी आपण साईड लेईंग पोझिशन ही एकदम बेस्ट असणार आहे आपल्यासाठी. ओके, चला काय सुपाईन मध्ये काय होऊ शकतो, एस्पिरेशन होऊ शकतो बरं का. फीडिंग बद्दल बोलताय क्वेश्चन मध्ये, तुम्हाला फीडिंग ऍड करायचे. प्रोन देऊ शकतो का, प्रोन आपण बघा सुपाईन पण आपण देऊ शकतो, कसे नॉर्मली. फीडिंग मध्ये देऊ शकतो का, नाही. प्रोन आपण द्यायचंच नाही, त्याच्यावरती प्रेशर पडू शकते बरं का. काय म्हणू शकतो आपण, फेसवरती प्रेशर पडू शकतो. हे झालं ह्याचं प्रोनचं. आणि इन्फंट सीट ह्याच्यामध्ये आपण करणार आहे, ह्याच्यामध्ये थोडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो, ऑब्स्ट्रक्ट एअरवे. आणि हे काय, आणि इन्क्रीज द रिस्क ऑफ एस्पिरेशन त्याच्यामध्ये पण होऊ शकतो. मग आपलं बेस्ट कुठली असणार आहे, ऑन साईड लेईंग पोझिशन. ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, पहिल्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला मदत होऊ शकतं, कीप एअरवे पेटेन्सी. हे आपण फॉलो केलं तर ह्याच्यामध्ये पेटेन्सी राहू शकते, कशाची, एअरवेची. त्याच्यानंतर आपण प्रिव्हेंट करू शकतो, प्रिव्हेंट एस्पिरेशन. हे तर खूप महत्वाचं आहे, प्रायोरिटी आहे. मी जस्ट तुम्हाला सांगितलं होतं. कुठे झालं आपलं, कुठे गेलं, हां, प्रायोरिटी काय असणार आहे, प्रोव्हाइड फीडिंग आणि प्रिव्हेंट एस्पिरेशन ही महत्वाचे असणार आहे आपल्याला. प्रिव्हेंट एस्पिरेशन हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, प्रोटेक्ट सर्जिकल साईट. जे सर्जिकल साईट आहे त्याला पण आपल्याला प्रोटेक्ट करायचे. आणि अलो सिक्रेशनला कशासाठी अलो करायचे, आणि ब्लडला ड्रेन होण्यासाठी अलो करायचं आहे. मग आपली बेस्ट उत्तर असणार आहे ऑन साईड लेईंग पोझिशन फीडिंग साठी. ओके, चला मग आपण डायग्राम दाखवलं ना तुम्हाला. ओके, हे सगळे काय, क्लिप लिप आणि क्लिप पॅलेटचं आहे. आणि पोझिशन ऑफ फीडिंग साठी कुठली असणार आहे, हे बघा, इनकरेक्ट पोझिशन ऑफ द फीडिंग सुपिन पोझिशन मध्ये आणि देत आहे. ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये असणार आहे रिस्क ऑफ एस्पिरेशन. मग आपण अवॉइड करणार आहे ड्युरिंग कधी, फीडिंग मध्ये. मग आपण कुठली देऊ शकतो, साईड लेईंग असं आपण देऊ शकतो. करेक्ट पोझिशन ऑफ द लीडिंग इन्फंट शुड बी द अपराइट पोझिशन विथ अ गुड हेड अँड नेक ट्रंक विथ सपोर्ट. ओके,
ही आपण मेडिसिन ही देऊ शकतो बरं का. मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. When was the national population policy implemented? जे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी कुठली NPP ही कधी इम्प्लिमेंटेड झालेलं आहे असं विचारते. ओके चला, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी त्याच्याबद्दल आपण ओके इथे ऑलरेडी दिलेलं आहे, तुमच्या पटकन लक्षात आलं असेल. आपलं इंडियामध्ये कधी इम्प्लिमेंट झालेलं आहे? 2000 मध्ये ही इम्प्लिमेंट झालेलं. कुठली? नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं बाबा, कशासाठी आणलं आहे? याची मेन ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. ह्याच्यामध्ये होतं अचिव्हिंग, काय अचीव्ह करायचं होतं? अचिव्हिंग रिप्रोडक्टिव्ह. त्याच्यामध्ये पण कुठली TFR मध्ये ओके रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी. रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी किती आणायचं होतं? फर्टिलिटी TFR टोटल फर्टिलिटी TFR आणायचं होतं 2.1. TFR टोटल फर्टिलिटी रेट 2.1 आणायचं होतं. ओके याचा मेन उद्देश होता. हे 2000 मध्ये आणलेलं त्यानंतर होतं यांचे. आणि त्याच्यानंतर रिड्युसिंग IMR आणि MMR हे दोन्ही कमी करायचं आहे. त्याच्यामध्ये हे मेन ऑब्जेक्टिव्ह बरं काही सगळे. आणि प्रमोट स्मॉल फॅमिली पॉप्युलेशन कंट्रोल करायचं मेन होतं त्यांचं. फॅमिली नॉर्म. ओके हे झालं. त्याच्यानंतर एन्सुरिंग आणि एस कशाबद्दल? RCH सर्व्हिस बद्दल हे काय एन्सर करायचं होतं. ओके हे कधी आलं? 2000 मध्ये आलं. ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह एवढे होते. चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? 1952 ह्याच्यामध्ये काय आलं? नॅशनल फॅमिली प्लॅनिंग आलं आपलं 1952 मध्ये. नॅशनल फॅमिली प्लॅनिंग ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे आपलं कुठले CHO सिरीज मध्ये. नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम हे कधी आलं? 1952 मध्ये. ओके 1985 मध्ये मिजल्स इन्क्लूड झालं आणि 2000 मध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ही काय ऍड झालेलं म्हणजे इम्प्लिमेंट झालेलं आहे. मग आपलं उत्तर कुठले? चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. पटकन आपलं ही क्वेश्चन संपलं. मग आता काय करूया आपण? नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. द नर्स शुड बी टेस्टेड ॲट एव्हरी ANC विजिट. आता तुम्ही कुठल्या ANC मध्ये तुम्ही काम करते किंवा ANC OPD मध्ये तुम्हाला डेप्युटेशन म्हणजे काय तिथे आसन केलेलं आहे. मग तुम्ही प्रत्येक विजिट मध्ये काय काय करणार? ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं बघा. HB तर करणार आहे बघ. HB ओके HB तर करावं लागणार 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला. आणि युरिन शुगर आणि HCG, युरिन आणि ब्लड शुगर, युरिन शुगर आणि प्रोटीन, युरिन शुगर आणि HPL बघा किती दिलेलं आहे. आपण थोडक्यात बघूया. मी रिसेंटली तुम्हाला एक ग्रुप मध्ये काय पाठवलं होतं? ही चार्ट पाठवलं होतं. ह्याच्यावरतीच क्वेश्चन बनवून आणलो. बघा काय म्हणते? अँटीनेटल चेकअप. ANC मध्ये आपण चेकअपसाठी काय काय करणार आहे? हे फर्स्ट हे वरचं एक खालचं बरं का. हे तुकडं करून म्हणजे बसत म्हणून तुकडं केलेलं आहे. बघा काय म्हणते? अँटीनेटल चेकअप मध्ये हेल्प इन आयडेंटिफाय द कॉम्प्लिकेशन ऑफ अ प्रेग्नन्सी ऑन अ टाइम अँड देअर मॅनेजमेंट करण्यासाठी हे करावं लागते. आणि एन्श्युअर द हेल्थी आउटकम्स फॉर द मदर आणि हर बेबी नेसेसरी फॉर द वेल बिंग प्रेग्नेंट वुमन आणि फिटसाठी ही अँटीनेटल चेकअप करावं लागते. हे मेन ऑब्जेक्टिव्ह झालं. सप्लिमेंटेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी बघा काय काय देणार आहे. सप्लिमेंटेशन फोलिक ऍसिड टॅबलेट 400 मायक्रोग्रॅम डेली इन द फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. काय ही CHO मधलं क्वेश्चन आहे बरं का. CHO मधलं फर्स्ट क्वेश्चन जे PYQ घेताना फर्स्ट क्वेश्चन हेच आहे. फोलिक ऍसिड म्हणजे आपण फोलिक ऍसिड किती डोज आपण देणार आहे प्रेग्नन्सीमध्ये हे विचारलं होतं. 400 मायक्रोग्रॅम ह्याचं उत्तर आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा. आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट डेली फ्रॉम द 14 वीक ऑनवर्ड. 14 वीक नंतर आपण सुरू करणार आहे आयरन फोलिक ऍसिड म्हणजे IFA सुरू करणार आहे. दुसरा क्वेश्चन बनला आहे इथेच. आणि फॉर द एनेमिक वुमन आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट ट्वाइस डेली. जे वुमन एनेमिया आहे म्हणजे लेस देन किती अकॉर्डिंग टू 11 ग्रॅम पर DL एवढी HB आहे त्यांना काय करणार आहे आपण? डेली आपण IFA 2 डोस देणार आहे. इथे मेन्शन केलेलं आहे. इथे तिसरी MCQ म्हणलं तुमचं. अजून काय म्हणते? प्रोव्हाइड ANC व्हेनेवर द वुमन कम्स फॉर द चेकअप. त्यांनी चेकअपसाठी आल्यावर हे सगळं करायचं आहे. आणि मिनिमम अँटीनेटल व्हिजिट किती असायला पाहिजे? बघा इथे चौथा MCQ तयार झाला तुमचं. किती असायला पाहिजे? 4 मिनिमम अँटीनेटल चेकअप आपण करायलाच पाहिजे. ओके नॉर्मल किती सांगितलं होतं? फर्स्ट टू 7 मंथ एक करायचं म्हणजे 7 झाले. आणि त्याच्यानंतर 8व्या महिन्याला 2 करायचं. पर 15 दिवसाला 2 झाले. आणि 9 मंथला पर वीकला म्हणजे 4 झाले. 4 6 6 6 12 हे 13 ते 14 व्हिजिट आपल्याला काय करायचे? हे आयडियली झालं. मग मिनिमम एवढी तरी करायलाच पाहिजे. किती? 4. हे लक्षात ठेवा. 4 ANC व्हिजिट आपल्याला कंपल्सरी करायचे आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड मोर इफ इंडिकेटेड. रजिस्ट्रेशन फर्स्ट ANC रजिस्ट्रेशन कधी करायचे? फर्स्ट 12 वीक्स मध्ये. बघा
विदिन 12 वीक्स मध्ये जे फर्स्ट 12 वीक असते त्याच्यामध्ये एएनसीचं रजिस्ट्रेशन व्हायलाच पाहिजे. तुम्ही ऑफिसर झाल्यावर तुम्हाला डायरेक्टली म्हणजे काय तुम्ही स्ट्रिक्टली सांगायचं आहे कोणाला एएनएम ना. ओके, एएनएम सिस्टर असेल ना त्यांना सांगायचं आणि करतील तरी पण सांगायचं बरं का, ही कंपल्सरी आहे आता आपल्या देशामध्ये फर्स्ट 12 वीक मध्ये. हे झालं. त्याच्यानंतर सेकंड एएनसी मध्ये आपण काय करणार आहे 14 आणि 26 वीक मध्ये. थर्ड एएनसी चेकअप 28 टू 34 वीक मध्ये आणि फोर्थ एएनसी 36 आणि टर्म मध्ये आपण ही विजिट करणार आहे. हे झालं 4 मिनिमम विजिट. चला फर्स्ट विजिट मध्ये काय करणार आहे आणि बाकीचा हा इथे आपलं उत्तर आहे. चला फर्स्ट विजिट मध्ये काय काय करणार आहे तुम्ही प्रेग्नन्सी डिटेक्ट टेस्ट. ओके, म्हणजे काय प्रेग्नन्सी कन्फर्म करणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आणि फिल अप द एनसीपी अँड एएनसी रजिस्ट्रेशन करणार. गिव्ह फिल्ड अप द एमसीपी कार्ड अँड अ सेफ मदरहुड अँड बुकलेट वुमन म्हणजे एक कार्ड देणार त्यांच्यामध्ये सगळे बुकलेट म्हणजे काय काय करायचं काय काय नाही करायचं ह्याच्यामध्ये सगळे असणार आहे. आणि पास्ट अँड प्रेझेंट हिस्ट्री ऑफ द ऑल इलनेस सगळी माहिती घेणार. आणि फिजिकल एक्झामिनेशन मध्ये वेट, बीपी, रेस्पिरेशन रेट आणि व्हायटल साइन, सीव्ही हे सगळे ब्रेस्ट फेलर, जॉन्डिस, एडेमा हे सगळे चेक करणार आहे. आणि बघा एक स्टुडंट विचारलं काय 2 डोज ऑफ इंजेक्शन टीटी 4 वीक्स आफ्टर आपल्याला टीटी इंजेक्शन ह्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये 2 डोज द्यायचं असतं. इन केस ऑफ सेकंड प्रेग्नन्सीमध्ये विदिन 3 इयर मध्ये आलं तर आपण याचा बूस्टर डोज म्हणून आपण एकच डोज देणार आहे. लक्षात आलं का, प्रेग्नन्सीमध्ये आपण 2 डोस देतो बरं का. इन केस ऑफ सेकंड डोस झाल्यानंतर विदिन 3 इयर मध्ये अजून एकदा प्रेग्नेंट झालं ती वुमन मग आपण बूस्टर डोज म्हणून एकच टीटी वॅक्सिन देणार आहे. इन्व्हेस्टिगेशन काय काय करायचं फर्स्ट मध्ये एचबी चेक करायचं, युरिन एक्झामिनेशन, ब्लड ग्रुप इन्क्लुडिंग RH फॅक्टर आणि त्याच्यामध्ये VDRL, HbA1c, HIV स्क्रीनिंग आणि RDK टेस्ट फॉर मलेरिया. आणि हे कुठले एंडेमिक एरियामध्ये इन्फॉर्मेशन प्रेग्नंट वुमन और फॅमिली काय काय सांगायचं एनकरेज द डिलिव्हरी इन्शुरन्स SBA. हे झालं आयडेंटिफिकेशन ऑफ द SBA आणि एक्सप्लेन द इंडिव्हिज्युअल अंडर JSSK आणि JSY बद्दल सांगायचं आणि PHO रेफरन्स बद्दल ते पण सांगायचं. हाय रिस्क काही असेल तर ते पण सांगायचं आणि रेफर करायचं पुढे. हे झालं. आणि प्री आयडेंटिफिकेशन, रेफरल, ट्रान्सपोर्ट आणि ब्लड डोनर हे पण सांगायचं आणि आपलं उत्तर इथे असणार आहे या पटकन. चला याच्यामध्ये काय प्रत्येक याच्यामध्ये काय काय करणार आपण प्रत्येक विजिटमध्ये आपण करणार फिजिकल एक्झामिनेशन, अबडॉमिनल पाल्पिटेशन फॉर द फिटल ग्रोथसाठी आणि फिटल लाय अस्कल्टेशन आणि फिटल हार्ट साऊंड पण चेक करणार आहे बरं का. इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय करणार आपण हिमोग्लोबिन फॉर एनिमियासाठी, HB एनिमियासाठी, युरिन एक्झाम फॉर द प्रोटीन आणि शुगर आणि मायक्रो एक्झामिनेशन हे प्री एक्झामसाठी आपण करावं लागतंय. आणि 24 टू 20 वीक मध्ये 8 वीक मध्ये काय हे 24 टू 28 वीक मध्ये आपल्याला काय करायचं ब्लड शुगर OGCT ओरल ग्लायको कुठली ही टेस्ट आपण करणार आहे याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड विजिट मध्ये. ओके लक्षात आलं. त्याच्यामध्ये ग्लुकोज वगैरे देतात आणि ह्याच्यामध्ये एचबीएम ठेवावं लागतं ह्याच्यामध्ये बरं का. कशामध्ये ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट मध्ये. ओके हे लक्षात ठेवा. हे वीक लक्षात ठेवा 24 टू 28 वीक. काउन्सिलिंग फॉर द ह्याच्यामध्ये काय एड्युकेट रेस्ट आणि बॅलन्स डाएट हे सगळं सांगायचं. ओके हे झालं. हे काय त्याच्यानंतर हे काय डेंजर साईन असेल तर आम्हाला सांगायचं, अबॉर्शनचे काही साईन असेल तर सांगायचं, नॉर्मल काय काय असतं हे सगळं सांगायचं त्याच्यामध्ये. आणि ब्रेस्ट फिडिंग बद्दल सांगायचं आणि काउन्सिलिंग फॉर द स्मॉल फॅमिली आतापासून सुरू करायचं बरं का. आणि यूज ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह बर्थ स्पेसिंग लिमिट बद्दल आतापासून सुरू केलं तर त्यांनी लक्षात येतील बाबा एवढं सांगतंय कॉन्ट्रासेप्शन बद्दल पण विचार करावा लागते म्हणून. ओके चला मग आपलं उत्तर काय एव्हरी विजिट मध्ये आपण काय काय चेक करणार आहे. HB तर चेक करणार आहे एकदम बेस्ट. युरिन शुगर येस. SSC चेक करणार हे कन्फर्मेशन साठी झालं. आपण एकदम हे फर्स्ट विजिट मध्ये करतो कन्फर्मेशन नसणार. आता नेक्स्ट काय युरिन आणि ब्लड शुगर. ब्लड शुगर आपण चेक करणार नाहीये प्रत्येक ह्याच्यामध्ये. ओके हे 24 टू 28 वीक मध्ये आपण काय इथं होतं ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट हे करणार आहे. आणि HB युरिन आणि शुगर प्रोटीन हो एकदम बरोबर हे करणार आहे. आणि HPL हे करणार आहे का HPL पण आपण नाही करणार. HPL म्हणजे काय ह्यूमन प्लॅसेंटल लॅक्टोजन. ह्यूमन प्लॅसेंटल लॅक्टोजन ह्यूमन प्लॅसेंटल हे प्रत्येक ह्याच्यामध्ये टेस्ट करायचं नसतं बरं का कुठली HPL टेस्ट. ओके आपण कधी कधी नेसेसरी असेल तरच करतो. मग आपलं उत्तर राहिलं कुठली HB करणार एनिमियासाठी, युरिन करणार, शुगर करणार. ओके आणि हे काय हे युरिन मधलं शुगर आहे बरं का. आणि हे प्रोटीन आपण सगळी हे चेक करणार आहे ह्याच्यामध्ये. मग आपलं उत्तर जाणार तिसरा एकदम बेस्ट. ओके चला आता नेक्स्ट MCQ कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते इंटरनॅशनल योगा डे इज अ सेलिब्रेटेड ऑन. सगळ्यांना माहिती असेल कुठली 21 जुलै, 21 मे, 21 ऑगस्ट, 21 जून. हे तर लक्षात आलं तुम्हाला. 21 तर कन्फर्म आहे. मग फक्त आपल्याला काय करायचं आहे आता महिना हुडकायचा आहे. चला इंटरनॅशनल बघा हे नॅशनल नाही बरं का हे इंटरनॅशनल झालेलं आहे आपलं योगा डे. हे काय इंटरनॅशनल योगा डे आपण एव्हरी इयर कधी साजरा करतो. एव्हरी इयर आपण 21 जूनला 21 जूनला आपण इथे मेन्शन आहे की कधी 21 जूनला आपण सेलिब्रेशन करतो बरं का ही योगा डे. बघा नॅशनल आपण करायचे पण इंटरनॅशनल कधी जे आपलं डिक्लेअर केले कोणी डिक्लेअर बाय युनायटेड
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये काय डिक्लेअर केलंय? जनरल असेंब्लीमध्ये, हा बाबा आपण काय कन्सिडर करू हे इन 2014 मध्ये काय केलंय? हा, योगा डेला आपण आपल्या जगामध्ये काय करूया? सेलिब्रेशन करूया म्हणून ह्याचं युनायटेड स्टेट्समध्ये युएनए मध्ये काय केलेलं आहे? ही डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून काय 2015 पासून सगळीकडे दिसतं तुम्हाला ऑल ओव्हर जगामध्ये, हा बाबा योगा डे आहे म्हणून. आपल्या भारतात तर आहेतच, हे आपल्या भारतातच आहे योगा, आणि आता सगळीकडे प्रमोट झालेला आहे. ओके, बघा हे कधी मोदी आल्यानंतर 2014 मध्ये आलं ना, त्यानंतर ह्यांनी हे म्हणजे काय प्रपोजल दिलं युनायटेड नेशनसाठी. ओके, त्यावेळी अप्रूव्ह पण झालं आणि सगळीकडे आपल्याला दिसते आता इंटरनॅशनल योगा डे. डे ऑफ फॉर योगा. ओके, 21 जून. तुम्हाला लक्षात आलं का? जुलै का? नाही, हे पण नाही, हे पण नाही. मग आपलं उत्तरच होता 21 जून ही काय असणार आहे? योगा डे असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. आणि हे काय? हे मला हे शेवटचं क्वेश्चन असणार आहे. आणि जे एपिसोड नंबर आपले टार्गेट सीएच्या सिरीज मधलं एपिसोड नंबर किती 14 आणि 16 मधलं थोडी फरक म्हणजे कन्फ्युजन होते खूप स्टुडंटला, म्हणून मी काय अजून एक क्वेश्चन आणलेला आहे. कशावरती? अंडर एनेमिया मुक्त भारत जे रेड कलर्ड आयरन फोलिक टॅबलेट असतो जे कोणासाठी देणार आहे? म्हणजे काय ह्याच्यामध्ये आपण सगळं बघणार आहे जे विथ प्रूफ. ओके, कसं जे कुठलं मेडिसिन कलर आहे आयरन फोलिक ऍसिडचा आपण कुठल्या एज मध्ये देणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय असणार आहे आपण कम्प्लिटली ह्याच्यामध्ये बघणार आहे लास्ट 10 मिनिटांमध्ये. जे किती नंबर होता मला वाटतं 14 का 16. हा, जे पहिल्या एपिसोड मध्ये मी IFA सांगितलं होतं, जे स्वतः चार्ट बनवताना काय झाले इकडचं तिकडे झाले, मला लक्षातच नाही, मी असं सांगून टाकलेलं आहे. ओके, जे चार्ट म्हणून काय केलं मी जे एनएचएमचं अकॉर्डिंगली जे आहेत ते उठून म्हणजे काय तिथनं कॉपी करून आणलेले. कॉपी म्हणजे काय तिथनं रेफरन्स म्हणून घेऊन आलो. सर का, चला मग आपल्याला काय बघायचं ह्याच्यामध्ये? प्रोफेलेटिक डोजेस फॉर आयरन फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन. आपण प्रोफेलेटिक मध्ये डोजेस देणार आहे कशाची? IFS साठी. आपण कुठली एज मध्ये किती देणार आहे आणि कुठली कलरचे जे टॅबलेट असणार आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. हे कुठले रेफरन्स? एनेमिया मुक्त भारत ट्रेनिंग मॉड्यूल मधलं आहे. तुम्हाला गरज म्हणजे काय 26 पेज पासून 26, 27, 28 मध्ये मी उचललेला आहे. ओके, तुम्हाला रेफरन्स साठी पाहिजे असेल तर कम्प्लीट तुम्ही वाचू शकता. ओके, चला मग आपण सुरू करूया. पॉप्युलेशन आणि प्रोफिलेटिक डोस. बघा सुरुवात कशी? 6 ते 59 मंथ ऑफ एज मध्ये, 6 to 59 एज मध्ये. हे मंथ आहे बरं का, इयर नाही. बघा याच्यामध्ये आपण कसं देणार आहे? बाय वीकली. ओके, म्हणजे काय वीक मध्ये 2दा देणार आहे. कसे? 1 ml ऑफ आयरन अँड फोलिक ऍसिड. इथे काय देणार आहे आपण? सिरप देणार आहेत. ओके, इच ml ऑफ आयरन फोलिक ऍसिड सिरप कंटेनिंग याच्यामध्ये किती असणार आहे? 20 mg एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत 100 mg ऑफ आयरन फोलिक ऍसिड असणार आहे. बघा काय म्हणतो मी? चिल्ड्रन 6 to 59 मंथ एज मध्ये आहे त्यांना आपण सिरप देणार आहे. आणि बाय वीकली म्हणजे काय वीक मध्ये 2 वेळा देणार आहे. 1 ml देणार आहे. 1 ml मध्ये किती असतो? 20 mg एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत असणार आहे 100 mg फोलिक ऍसिड. ओके, लक्षात आलं? बॉटल मध्ये किती असणार आहे? 50 ml ची असणार आहे. ह्याना ऑटो हे काय डिस्पेन्सर अँड द इन्फॉर्मेशन लिपलेट त्याच्यामध्ये सगळं लिहून दिलेलं असते. ही कुठली? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गाईडलाईन्स अकॉर्ड ही देणार आहे. प्रोफिलेक्सिस विथ आयरन अँड फोलिक ऍसिड शुड बी विथल इन केस ऑफ द अक्यूट इलनेस वगैरे असेल तर, आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सॅम वगैरे असेल तर तुम्हाला काय फोड करायचं आहे आणि कुठे कायचं तुम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी हे वरचं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा जे इम्पॉर्टंट आहे. ओके, आता नेक्स्ट चिल्ड्रन 5 to 9 इयर्स जे 5 ते 9 वर्षामध्ये आहे त्यांना आपण कसं देणार आहे? वीकली 1 आयरन फोलिक टॅबलेट. काय? आयरन फोलिक ऍसिडचं इथं टॅबलेट देणार आहे. इथं काय देतो आपण? सिरप देतो. इथे टॅबलेट देतो. कधी? 5 वर्षांनंतर, 5 वर्षांनंतर. इच टॅबलेट कंटेनिंग काय काय असतं त्याच्यामध्ये? 45 mg एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत असणार आहे 400 mg फोलिक ऍसिड, शुगर कोटेड असणार. आणि म्हणजे काय थोडं गोड लागणार, असं पण नाही तिखट लागणार. कसं लागणार आहे? हे गोड लागणार आहे. कुठले? आपलं फोलिक ऍसिडचे टॅबलेट. आणि हे कसं असतं? लक्षात ठेवा ही असणार आहे पिंक कलर. काय म्हणतो मी? लक्षात आलंय का? 5 to 9 इयर मध्ये ही असणार आहे पिंक कलर. इथं कसं आहे? हे सिरप आहे. सिरपला असतो का कलर? नाही. इथं आहे टॅबलेटला कुठली कलर? पिंक कलर टॅबलेट असणार आहे. आणि जे स्कूल गोईंग आहे अडोलसेंट गर्ल्स 10 to 19 इयर्स. ओके, ह्याच्यामध्ये थोडं चेंजेस झालं आणि पिंक ब्ल्यू मध्ये इथं क्लिअर करून देतो. हेच काय असणार आहे? फायनल असणार आहे. हेच तुम्ही चेंजेस करून घ्या तुम्ही नोट्स बनवला असेल तर. ओके, ह्याच्यामध्ये चेंजेस करून घ्या. स्कूल गोईंग अडोलसेंट आहे 10 to 19 इयर्स एज मध्ये. आउट ऑफ द स्कूल अडोलसेंट 10 ते 19 वर्षामध्ये जे आहे त्यांना आपण कसं देणार आहे? वीकली 1 आयरन
1 आयरॉन टॅबलेट देणार आहे. कुठली? आयरॉन अँड फोलिक ऍसिड टॅबलेट. त्याच्यामध्ये कसं असणार आहे? 60 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत असणार प्लस 500 mg फोलिक ऍसिड शुगर कोटेड, हे पण गोड असणार आहे. आणि कलर कसा असणार आहे? ब्ल्यू असणार आहे. लक्षात ठेवा 5 to 9 ला पिंक आणि 10 ते 19 वर्षाला ब्ल्यू. ओके, लक्षात आलं. आणि अलो वुमन इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप वापर बघा, ह्याच्यामध्ये पण अलो करू शकतो आपण. 15 to 49 इयर्स आर ॲडवाइज टू हॅव द 400 mg folic acid tablet daily during the period of the pre-conception or the first trimester of the pregnancy, reducing incidence of the neural tube. आणि काय म्हणते, जे रिप्रोडक्टिव्ह एज आहे 15 ते 49 पर्यंत, ज्याच्यामध्ये जे प्रेग्नन्सी आहे म्हणजे प्री कन्सेप्शन प्लॅनिंग वगैरे आहे, त्याच्यामध्ये आपण 400 mg फोलिक ऍसिड टॅबलेट आपण सुरुवात करणार आहे. ओके, हे कशासाठी? इन्सिडेंट्स जे एनटीडी वगैरे आपल्याला प्रिव्हेंशन करण्यासाठी ऑलरेडी हे मी सांगितलेलं आहे 400 mg बद्दल. आणि त्याच्यानंतर किती येते बघा, वुमन रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे काय? आता प्रेग्नेंट झालेले, ओके सॉरी, रिप्रोडक्टिव्ह एज आहे नॉन प्रेग्नेंट आणि नॉन लॅक्टेटिंग. बघा काय म्हणतो मी, वुमन आहे किती? 20 to 49 इयर पर्यंत. प्रेग्नेंट आहे का? लॅक्टेटिंग आहे का? नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? वीकली 1 आयरॉन फोलिक IAP हे देणार आहे. त्याच्यामध्ये 60 mg एलिमेंटल आयरॉन आणि 500 mg फोलिक ऍसिड ह्याच्यामध्ये असणार आहे. हे पण कसं असणार? गोडात असणार आहे. आणि कलर कसा असणार आहे? रेड कलर असणार आहे. लक्षात आले का? कसं असणार आहे? रेड कलर असणार आहे. त्याच्यानंतर अलो वुमन इन द रिप्रोडक्टिव्ह एज 15 ते 49 पर्यंत आर ॲडवाइज टू हॅव द 400 mg, सेम तेच दिलेलं आहे. न्यूरल टोप वगैरे प्रिव्हेंशन करण्यासाठी तुम्ही देऊ शकता. ओके, हे झालं. त्याच्यानंतर प्रेग्नंट वुमनसाठी डेली 1 IAP आपण देणार आहे फोलिक ऍसिड स्टार्टिंग फ्रॉम द 4th मंथ ऑफ द प्रेग्नन्सी. किती होता? 14 वीक होता. ओके, 14 वीकच होता ना? कुठे गेला आपलं? कुठे मेन्शन केलेलं आहे? हां, ओके 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 ओके, कुठेतरी मेन्शन होता फोलिक ऍसिड फॉर द 14 वीक पासून आपल्याला सुरुवात करायचं आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर काय? कंटिन्यू थ्रू द प्रेग्नन्सी, हे कंटिन्यू करायचं आहे. मिनिमम तरी 180 दिवस घ्यायचंच आहे. त्याच्यासोबत इच टॅबलेट कंटेनिंग कसं असणार आहे? 60 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत 500 mg फोलिक ऍसिड शुगर कोटेड रेड, हे काय असणार आहे? हे कसं असणार आहे? रेड असणार आहे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर लॅक्टेटिंग मदरमध्ये 0 to 6 मंथ डेली 1 घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत कंटिन्यू 180 दिवस कंटिन्यू ठेवायचे. आणि 60 mg एलिमेंटल आयरॉन आणि 500 mg फोलिक ऍसिड सप्लिमेंट, हे पण रेड कलर असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलंय का? इथं आपल्याला 3 कलर भेटले. शॉर्ट मध्ये बघायला गेलं तर कुठली होतं? जे स्टार्ट होतं पिंक, जे पिंक कलर, सॉरी चला, कुठले कलर भेटले आपल्याला? पहिला जे भेटले पिंक कलर. ओके, पिंक कलर कशामध्ये म्हणजे कुठली एज मध्ये आपण यूज करणार आहे? 5 to किती? 9 इयर मध्ये. 5 to 9 इयर बच्चू आहेत. ओके ओके, चिल्ड्रन आहे, त्याच्यामध्ये आपण पिंक कलर यूज करणार आहे. लक्षात आले का? ओके, असं लिहूया नाहीतर. ओके, सॉरी लिहून काढतो, एक मिनिट, एकदम क्लिअरली लिहून देतो तुम्हाला, म्हणजे काय पुढे प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके, हां चला, आपण इथे शॉर्ट मध्ये लिहून घेतोय बरं का, तेच कंटेंट आहे पण आपण शॉर्ट मध्ये लिहून घेतोय. 5 to 9 इयर आहे. कुठली कलर आहे? इथं आपण करणार आहे पिंक कलर आपण मेडिसिन असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये किती असणार आहे? 40 mg 45 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत फोलिक ऍसिड किती असणार आहे? ही असणार आहे 400 mg फोलिक ऍसिड. ओके, ही लक्षात ठेवा. हे झालं पिंक कलर. त्याच्यानंतर कुठली होतं? सॉरी, त्याच्यानंतर 10 to 19 इयर्स. 10 to 19 इयर, इथं कुठली कलर होता? इथे होता ब्ल्यू. ओके, ब्ल्यू. ही कसं असणार आहे? ही असणार आहे 60 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत असणार 500 mg फोलिक ऍसिड. हे झालं ब्ल्यू कलर. आता लास्ट राहिलं कुठला? पिंक कलर. सॉरी, पिंक झालं रेड कलर. हे आपण कशामध्ये? वुमन ऑफ रिप्रोडक्टिव्ह मध्ये. ओके, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी मध्ये आणि प्लस लॅक्टेशन मध्ये, ही सगळी मध्ये आपण एकच देणार आहे. कुठली? रेड कलरची. लक्षात आले का? इथं मला वाटते फायनल झाला असेल तुमचा. ओके, त्याच्यामध्ये कसं असणार आहे? ही असणार आहे 60 mg एलिमेंटल आयरॉन. कसं असणार आहे? ह्याच्यामध्ये आपण 60 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत असणार 500 mg फोलिक ऍसिड. हीच एवढीच फायनल आहे बघा. एवढी तुम्हाला लक्षात ठेवलं तर सगळे कलर क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, लक्षात आलं? मला वाटतं इथं तुमचं क्लिअर झालं असेल. ओके, चला, हे झालं. अजून काय? प्रोफिलेप्टिक IVF सर्व्हिस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणजे कोणी देणार आहे?
एज ग्रुप 6 ते 49 होता. पटकन लक्षात यायला पाहिजे कुठली, इथं होतं कुठली, पिंक कलर. ओके 5 to ओके हो सॉरी हे सिरप होते ना, कुठे गेलं हे सिरप होतं बघा. कन्फ्युजन होते आपल्याला मोस्ट रिव्हिजन करायचं आहे. ओके 36 to 59 इयर्स असे विल बी रिसीव द रिक्वायरमेंट बाय IFA बॉटल्स. ओके बॉटल भेटते PH आणि सब सेंटरमध्ये त्यांनी देऊन टाकते. हे करणार आशाताई देणार आहे. आणि 5 to 9 हे कुठं होतं, हे पिंक कलर होतं. ओके पिंक कलर हे स्कूलमध्ये देतात. कशामध्ये, वीकली वन्स अ पिंक हे प्रोव्हाइडेड बाय द थ्रू द स्पॉट फिटिंग गव्हर्नमेंट ऑफ एड स्कूलमध्ये आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये पण देतात बरं का. आउट ऑफ द स्कूल चिल्ड्रनला आशा विल बी प्रोव्हाइड. ओके हे पिंक कलरचं. त्याच्यानंतर 10 ते 19 वर्षमध्ये ब्ल्यू कलरची. ओके स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये आपण देणार आहे. ओके ब्ल्यू IFA इथं देणार आहे. ओके आउट ऑफ द स्कूल असेल तर ही पण आशाताई वगैरे हे देतात. आणि इथं काय म्हटलं बघा, ब्ल्यू IFA टॅबलेट विल बी द प्रोव्हाइडेड थ्रू द ही काय क्वार्टरली, म्हणजे काय 3 महिन्याला ॲडोलसंट हेल्थ हे RKSK अनुसार. ओके अंगणवाडी सेंटरमध्ये. कलर कुठली, ब्ल्यूच आहे बरं का. ओके एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय होतं, वुमन रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आणि प्रेग्नंट वुमनमध्ये आणि लॅक्टेटिंग वुमनमध्ये आपण कुठली देणार आहे, ह्याच्यामध्ये ही तिघामध्ये रेड कलरचंच असणार आहे. ओके लक्षात आलं का. एनकरेज IFA टॅबलेट, फोलिक ॲसिड टॅबलेट वगैरे इकडे झालं आणि बिगिन इकडे झालं. ओके ह्याच्यामध्ये आपण रेड कलर्स देणार आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणते बघा, ओके फॅसिलिटर गाईड कन्झम्पशन ऑफ द IFA टॅबलेट थिंग टू रिमेंबर, हे सगळं लक्षात ठेवायचं. IFA टॅबलेट टू बी टेकन प्रिफरेबली अबाउट द 1 hour आफ्टर मेजर. बघा काय 1 hour काय म्हणते बघा, प्रिफरेबली अबाउट द 1 hour आफ्टर मेजर मील टू प्रिव्हेंट द साईड इफेक्ट सच्याचं नोंदी वगैरे होतात. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे. आणि बेनिफिशरी कंप्लेनिंग द साईड इफेक्ट आर ॲडवाइज्ड टू टेक IFA सप्लिमेंट आफ्टर द डिनर आणि बिफोर स्लीपिंग आपण घेऊ शकतो. आणि IFA सप्लिमेंट शुड बी कन्झ्युम्ड अलॉंग विथ अ फूड रिच इन अ व्हिटॅमिन C सोबत आपल्याला घ्यायचं आहे. आणि एकदम काय हमखास काय ऑब्झर्व होणार आहे. ओके आणि ड्रिंकिंग ऑफ टी कॉफी याच्यासोबत अवॉइड करायचं आहे ना, इट मे बी रिड्यूस आयरन ऑब्झर्वेशन, काय कमी करू शकतो. ओके दुधासोबत. ओके दूध सोबत वगैरे आपण बघा जे पिडियाट्रिक बच्चूमध्ये वगैरे असतात, जे फिडिंग वगैरे करतात. ओके ब्रेस्ट फिडिंग त्यावेळी त्यांच्या मध्ये मोस्ट कॉमन कॉज हेच असू शकते आयरनची. म्हणजे काय, जे ब्रेस्ट फिडिंग होतात म्हणजे मिल्क काय करू शकतं, जे आयरन ऑब्झर्वेशन आहे त्याला काय कमी करू शकतो बरं का, ते पण लक्षात ठेवा. आयरन अँड कॅल्शियम टॅबलेट शुड नॉट बी कन्झ्युम्ड टुगेदर, हे दोन्ही एकत्र घ्यायचं नाहीये, कारण हे काय करू शकतो, इंटरफेअर करू शकतो. जस्ट तुम्हाला सांगितलं. आणि बच्चूमध्ये पण मोस्ट कॉमनली होतो बरं का. मग ॲटलिस्ट आपल्याला काय करायचे, 2 hour थोडी गॅप ठेवायचं आहे बिटवीन कॅल्शियम आणि आयरन टॅबलेटमध्ये. मला वाटतं तुमचं आयरनसाठी सगळी क्लिअर झाला असेल. ओके चला अजून काय होतं, हे सेम होतं ना चिल्ड्रन 6 to 59. ओके सिरप हे त्याच्यामधलं हे दुसरी मॉडेलमध्ये, पण ही पण एनेमिया मुक्त भारत मधलंच आहे बरं का, AMP मधला. ओके हे झालं 5 to 9. हे टॅबलेट कुठलं, पिंक कलर. ओके आणि हे स्कूल गोईंगमध्ये ब्ल्यू कलर एकदम ओके. रिप्रोडक्टिव्हमध्ये रेड कलर. ओके प्रेग्नंटमध्ये पण रेड कलर. कुठे रेड कलर एकदम बेस्ट. ही काय एकदम तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके चला आता सॉरी नेक्स्ट ह्याच्यासाठी तुम्हाला काय MCQ ऑफ द डे तुम्हाला काय करायचंय, उत्तर कॉमेंटमध्ये सांगायचंय. बघा फॉर्मर्स लंग डिसीज कॉज्ड बाय व्हेजिटेबल्स ग्रेन्स क्रिंकल्स कोल, ह्याच्यामध्ये कुठली जे आहे जे काय कॉज करू शकतो, फॉर्मर्स लंग डिसीज कॉज करू शकतो. त्याचं काय करायचं तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि फोलिक ऍसिड तुम्हाला हे आयरन फोलिक ऍसिडची कलर कोडिंग क्लिअर झालंय का ते पण तुम्ही काय करा, क्लिअर झालं का नाही ते कॉमेंटमध्ये द्या, सांगा बरं का. ओके जे प्रॉब्लेम आपण टार्गेट CHSD मध्ये एपिसोड नंबर 16, 14, 18 असं काहीतरी 14, 16 मध्ये काहीतरी थोडं प्रॉब्लेम झालं, त्याच्यासाठी मी काय केलं, ही सगळी परत एकदा डिटेलमध्ये आपण इथे अभ्यास केलेला आहोत. याचा आता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटते. तुम्हाला काय करायचं कॉमेंटमध्ये उत्तर म्हणजे काय उत्तर ह्याचं उत्तर सांगायचं आणि कलर कोडिंग बद्दल सांगायचं आहे. ओके चला ऑलरेडी जे CHSD तयारी करते त्यांच्यासाठी कुठली टार्गेटेड CHSD सिरीज तर चालूच आहे, त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र आणि ऑलरेडी आपण PYQ करून ठेवलेला आहे. कुठली जे आपलं समुदाय आरोग्य अधिकारीची 2023 मध्ये झालेलं आपलं सगळी आपण काय पेपर अनालिसिस केलेले ते पण मराठीमध्ये, त्याच्यामधले पण तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकते, ते पण तुम्हाला बघायचे आणि त्याच्यासोबत बनवायचे शॉर्ट नोट्स. ओके चला मग नेक्स्ट काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि क्वेरी तुम्ही विचारू शकता. त्याच्यासोबत काय शेअर करायचे तुमच्या मित्रमित्र कोणी असेल नर्सिंग रिलेटेड, BSc नर्सिंग असो, PBBSc, JNM ANM आणि जे विद्यार्थी नर्सिंग म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असेल आणि कॉलेजमध्ये पण असेल तर त्यांना पण फायदा होणार आहे, त्यांना शेअर करत राहा आणि काय सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग आपण परत भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरात लवकर. टेस्ट म्हणजे टार्गेट CHSD सिरीज तर आपला कंटिन्यू चालूच आहे, त्याच्यासोबत ही पण आपण मधनं एक एपिसोड आपण कव्हर करत जाऊया जसा टाइम भेटेल तसं. ओके मग आपण परत लवकरच भेटूया, तेपर्यंत अभ्यास करत राहा.
आणि काय करायचंय, पॉझिटिव्ह राहायचंय आणि एक्झाम व्हायचंच. बघा एक्झाम तर होणारच आहे, तुम्हाला काय करायचे, पेशन्स पाहिजे बरं का. कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे. ओके, मग त्याचं काही ऑप्शन नाही आहे. मग आपल्याला काय करायचं, सतत अभ्यास करत राहायचं कधीपर्यंत, एक्झाम येईपर्यंत. एक्झाम आले की पटकन म्हणजे काय एक्झाम द्यायचं आणि पास होऊन जायचं. असं नाही की एक्झाम आल्यावर हा एक्झाम आले चला आता अभ्यास करूया, असं नाही करायचं. तुम्हाला अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवायचं आहे. ओके, चला मग परत आपण भेटूया. धन्यवाद.